एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत पोह्यांची रेसिपी शेअर करणार आहे. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो मिरची कापून ठेवलेली होती आणि पोहे देखील भिजवून घेतलेले होते. तर शेंगदाणे जे आहे ते मी थोडेसे फ्राय करून काढून घेतलेले. इथे मी जिऱ्याची फोडणी देऊन कांदा आणि बटाटे आणि मिरची जी आहे ती व्यवस्थित तळून घेतलेली आहे. तर बटाटे एक 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित शिजून जातात. तर बटाट्याच्या फोडी थोड्याशा बारीक कापून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर इथे मी टोमॅटो पण ॲड केला आहे. मी माझ्या पद्धतीने पोह्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे मी हळदी पावडर ॲड करायचा व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडून राहून गेला. तर इथे कांदा, टोमॅटो आणि बटाटे खूप बारीक झालेले दिसतात आपल्याला. तर इथे मी टाकून घेतले पोहे भिजवलेले आणि त्यानंतर अंदाजानुसार मी मीठ टाकलं आहे. मी हाताच्या अंदाजानेच मीठ टाकते, मला तेच व्यवस्थित जमतं. तर इथे मी मिक्स करून घेतले पोहे आणि तुम्ही बघू शकता कमी गॅसवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. तुम्ही शेवटी कोथिंबीर घालू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.